म्हणजे ह्या इलेक्शनच्या रिझल्टवर पण किती विश्वास ठेवायचा हाही एक मोठा प्रश्न चाललाय. याचं कारण असं की तुम्ही बघताय की पैशाचा जो वाटप आणि गैरवापर म्हणजे महाराष्ट्राच्या इलेक्शन्समध्ये एकतर जेव्हा म्हणजे ही इलेक्शन्स होतात तेव्हा एवढे मोठे नेते विमानं हेलिकॉप्टर घरून मी तर पहिल्यांदाच पाहिले. लोकसभा असेल विधानसभेला असेल त्याला प्रायव्हेट प्लेन धावपळ हेलिकॉप्टर हे सगळं मी अनेक वर्ष पाहिलेलं आहे. पण अशा इलेक्शन्समध्ये आणि ह्या इलेक्शनमध्ये नुसता हेलिकॉप्टर आणि विमान नाही आहे, ह्या इलेक्शनमध्ये कॅश. आणि हा मुद्दा मी संसदेत मांडणार आहे. याचं कारण असं की हे खूप चिंताजनक आहे. आदरणीय प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी ही कशासाठी आणली होती की या देशातला काळा पैसा हद्दपार करण्यासाठी या देशामध्ये नोटबंदी आली. मग नोटबंदी आली असली तर मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने जो कॅश सापडतोय मग मंत्र्यांच्या घरात असू दे मंत्र्यांच्या बॅगांमध्ये असू दे किंवा गेल्या 2-3 दिवसात जो कॅश आणि आरोप फक्त विपक्ष करत नाहीये, सत्तेमधले मित्र पक्ष आणि सत्तेतला पक्षही बोलतोय. हे खूप चिंताजनक आहे. आणि ह्याच्यात मला वाटतं आज उद्या महाराष्ट्रात देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ह्याच्यात जातीने लक्ष घालायचंय कारण का आमच्या अपेक्षा आहेत